दिवसाची सुरुवात जेव्हा भक्तीने आणि खऱ्या चंदनाच्या सुगंधाने होते तेव्हा मनाला एक वेगळी स्थिरता मिळते. संतूर अगरबत्तीच्या या पवित्र सुगंधाने घर जणू एखादं मंदिरच वाटतंय. ही प्रसन्नता मनशांतीसाठी खूप आवश्यक आहे. अबीर, वारीच्या तयारीचा हा उत्साह काहीतरी वेगळाच असतो. वारी म्हणजे फक्त चालणं नाही, हा एक भक्तीचा प्रवास आहे. संतूर साबण आणि आत्ता ही संतूर अगरबत्ती, या सुगंधाचा आणि पवित्रतेचा संगम मनाला एक वेगळीच ऊर्जा देतो, जी संपूर्ण वाटेत आपल्या सोबत राहते. आई, तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला सांगत असतो बघ. यंदाची वारी किती खास असते ते. म्हणजे आई, तुझी यंदाची वारी भक्ती सोबत पवित्रता, सुगंध आणि ताजेपणाने भरून जात असते बघ. नाहीस भैरवी, तुला लाज नाही वाटत का ग असं बोलायला? एका फटक्यात तुला सावलीने हरवलंय, विसरलीस? आणि वर तोंड करून काय सांगत होतीस मला? काय वाटेल ते झालं तरी सुद्धा सावलीकडे कॉन्ट्रॅक्ट जाणार नाही ना? मग आता कसं केलं तिच्याकडे कॉन्ट्रॅक्ट? ट्रस्ट मी तिलोत्तमा, मी सगळी काळजी घेतली होती की काही झालं तरी हे कॉन्ट्रॅक्ट सावलीला मिळता कामा नये. मी ऑर्गनायझर्सलाही माझ्या बाजूने केलं होतं, पण ऐन वेळेवर कुठे गडबड झाली काहीच कळत नाहीये. फ्लॉप झालाय, फ्लॉप तुझा प्लॅन. तुझ्या शब्दावरती मी कसा विश्वास ठेवू मला सांग आता? ठीक आहे, या वेळेस जिंकली असेल सावली. तिचं नशीब बलवत्तर होतं म्हणायचं, पण तिचं नशीब असं तिला किती वेळा साथ देणार आहे? वारीला चालली आहे ना सावली, जाऊ दे. वारीच्या वाटेवर वळणे खूप असतात आणि प्रत्येक वळणावर टीचर आली. बहिणी, ओवीच्या आई नाही आल्या तिला निरोप द्यायला? आता तूच सांग, बाहेर गावी गेली आहे ते. हो, बाहेर गावी गेलीये ना ती, म्हणून सारंग आणि मी आलो ओवीला सोडायला. चला, उशीर होतोय ना. ओवी, अजिबात टीचरला त्रास द्यायचा नाही आणि कसलाही हट्ट करायचा नाही. आणि पोचल्यावर मला फोन कर. हा, आणि सावली, तू पण काळजी करू नको. अबीरची परीक्षा संपली की मी त्याला घरीच घेऊन येतो. अजिबात अबीरला या घरात नाही आणायचं तू. सावली तिकडे कंटाळेल तो एकटा. येऊ दे ना त्याला. कंटाळू दे. काही झालं तरी अबीर ह्या घरात येणार नाही म्हणजे नाही. नाही सारंग, तुम्हाला त्याला सांभाळायचं असेल तर तुम्हालाच आमच्या घरी यावं लागेल. आणि ते जमत नसेल तर स्पष्टपणे सांगा, मी अबीरला पंढरपुरात घेऊन जाते. नाही नाही, मी जातो घरी. नक्की ना? विश्वास ठेवू शकते ना तुमच्यावर? हो, अबीरच्या बाबतीत विश्वास ठेवू शकतेस. येतो आम्ही. चलो चला. येतो. बाय बाय. आज खूप आनंदाचा दिवस आहे होईल. आज माझी पोरगी एवढ्या सगळ्या लोकांसमोर गाणार आहे. खूप आनंदात आहे मी, खूप खुश. आणि म्हणूनच मला असं वाटत होतं की तू आजच्या दिवशी तिच्या सोबत असायला पाहिजे होतं. खूप बरं वाटलं असतं रे तिला. पण तुझं काय, तुझी कामच संपत नाहीत ना. अगं वहिनी, आजचं काम ओवीसाठीच आहे. ओवीसाठीचं म्हणजे? अगं म्हणजे मी आणि अबीर ओवीच्या कार्यक्रमाला जाणार आहोत पंढरपूरला. काय सारंग, खरं सांगतोस? खरंच. तू आणि अबीर खरंच जाणार आहात तिथे? हो. पण तू तर ओवीला म्हणालास की तुला शक्य. सरप्राईज यायचा प्लॅन आहे तर. वा वा, छान. हा, म्हणजे स्टेजवरून जेव्हा ते आम्हाला बघेल तेव्हा तिला पण आनंद होईल, कॉन्फिडन्स अजून बूस्ट होईल. आणि तुला पण सरप्राईज द्यायचं एक. मला काय सरप्राईज?
मला सावलीच्या विठ्ठलासमोर प्रार्थना करायची आहे. सावलीचा विठ्ठल सारंग, काय बोलतोस तू? सावलीच्या मूर्तीसमोर प्रार्थना करायची. ती मूर्ती तुझ्याकडे आहे. सारंग, मी पाहिलंय वहिनी, तू आणि ओवी कुणालाही कळू न देता त्या मूर्तीसमोर प्रार्थना करतो ना. सारंग सॉरी, पण खरं सांगू का, सावली जेव्हा हे घर सोडून गेली तेव्हा आईने तिचं सगळं सामान या घराबाहेर ठेवलं होतं. त्यात ही मूर्ती सुद्धा होती. मला राहवलं नाही म्हणून मी चोरून ती मूर्ती आणून माझ्या रूममध्ये ठेवली. तुम्हाला कुणालाच सावलीचं सामान, सावलीच्या आठवणी या घरात नको होत्या म्हणून मी हे लपवून ठेवलं तुमच्यापासून. आठवण घरात नको असं नव्हतं वहिनी, मला तर आठवण येतच होती. आणि आज ओवी जिथे पोचली आहे ना, फक्त सावलीमुळे पोचली. कुठे आहे ती मूर्ती? इथे